नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. धाराशिवसह जवळपास 25हून अधिक नगर परिषदामधील काही प्रभागातील निवडणुकीला 4 दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं स्थगिती दिली होती. आता त्या प्रभागामध्ये 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. 20 डिसेंबरला मतदान होईल. या संदर्भात त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे 4 डिसेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. 10 डिसेंबर हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असेल, तर 11 डिसेंबरला या सर्व प्रभागातील जे उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील त्यांना चिन्हाचं वाटप करण्यात येणार आहे. आणि 20 डिसेंबरला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणच्या त्या प्रभागातील ज्या निवडणुका स्थगित झाल्या होत्या त्यात मतदान होणार आहे. धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2A, 7B, 14B या तिन्ही प्रभागात आता 20 डिसेंबरला मतदान होणार असून त्याची मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबरला पार पडणार आहे. प्रभाग 2A, 7B आणि 14B या तिन्ही प्रभागाची जी आता 2 डिसेंबरला सर्वत्र मतदान होणार आहे त्यासाठी प्रक्रिया सुरू होती. त्या छाननीमध्ये या तिन्ही 2A मधील उबाटाच्या माने यांची शपथपत्रावर सही नाही म्हणून अर्ज रद्द करण्यात आला होता. तर प्रभाग 7B मधील भाजपचे शहराध्यक्ष असलेले अमित शिंदे यांच्यावर तिथून निवडणूक लढवणारे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा मुंडे यांच्यातर्फे माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी हे नगरपालिकेचा आर्थिक लाभ घेतात असा आक्षेप नोंदवला होता. तर 14B मध्ये संजय गायकवाड यांचे कागदपत्र कमी असल्याचं कारण देत त्यांचाही अर्ज बाद करण्यात आला होता. अमित शिंदे यांच्यावर जो आक्षेप घेण्यात आला होता तो आक्षेप छाननीत निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला होता. त्यामुळं मग कृष्णा मुंडे आणि बाळासाहेब सुभेदार हे जिल्हा न्यायालयात गेले. मात्र जिल्हा न्यायालयात सलग 3 दिवस सुनावणी होऊनही त्याचा निकाल 26 नोव्हेंबरच्या म्हणजे कार्यालयीन वेळेमध्ये न्यायालयानं दिलेला नव्हता. आणि त्यामुळं या प्रभागातली निवडणूक आयोगानं स्थगित केली. 2A मध्येही सुनावणी पार पडली, मात्र तिथंही माने यांच्या ह्याच्यावर न्यायालयानं 26 तारखेपर्यंत निर्णय दिला नव्हता. इथंही न्यायालयानं 27ला निर्णय दिला आणि माने यांचा अर्ज वैध ठरवला. परंतु निवडणूक आयोगानं याही प्रभाग 2A ची निवडणूक स्थगित केली होती. त्यामुळे तीही निवडणूक आता 20 डिसेंबरला होत आहे. 14B मधील संजय वाघमारे यांचा अर्ज कागदपत्रांमुळे फेटाळण्यात आला होता. तेही न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयानंही निवडणूक अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला तोच कायम ठेवला आहे. आता ही निवडणूक प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरण्यापासून सुरू होणार की आहेत त्या पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे यावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू असून एकंदरीत पाहता या तिन्ही याच्यात म्हणजे 2A, 7B आणि 14B मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून प्रक्रिया सुरू होईल असं माझं मत आहे. आणि ते तसंच निवडणूक आयोग करेल असं वाटतंय. आणि बघूया मग या तिन्ही ठिकाणी
किती उमेदवार रिंगणात राहतात आणि किती जण निवडणूक लढवतात हे 20 डिसेंबरलाच आपल्याला कळणार आहे. कळंब शहरात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची जी महाविकास आघाडी आहे त्या आघाडीतर्फे मोठी पदयात्रा काढण्यात आली होती आणि कळंब येथील होळकर चौकात मग या प्रचार फेरी संपली आणि तिथं खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी आमदार दयानंद गायकवाड, काँग्रेसचे नगरपरिषदेचे उमेदवार आणि अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस असलेले पांडुरंग कुंभार, कळंब शहराचे माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा आदींची भाषणं. या प्रचार सभेत बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाटील घराण्यावर घणाघाती टीका केली. त्यांनी पुढे बोलताना ते म्हणाले, तुळजापूरला राणा जगजितसिंह आमदार आहे, तर लोकसभेला त्यांच्या पत्नी अर्चना राणा जगजितसिंह पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्या विरोधात लढल्या होत्या आणि आता परत जिल्हा परिषदेचं आरक्षण हे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे महिलांसाठी पडलेलं असल्यामुळं इथूनही आता त्या अर्चनाताई पाटीलच निवडणूक लढणार आहेत असं कळतं आहे. यावरून मग यांचं बाप नाही तर मुलगा नाही तर सून नाही तर पुढं कोण असं घराणेशाहीचं राजकारण सुरू आहे. तसं मी केलेलं नाही, मला ते मान्य पण नाही. मी या तुमच्या धाराशिव कळंब मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो. नंतर 2014मध्ये ज्यावेळेस मला पक्षानं खासदारकी लढवण्यास सांगितलं त्यावेळेस मग इथं मी आमदार असल्यामुळं मला माझी आई, माझी पत्नी, माझा भाऊ यापैकी कोणालाही उमेदवारी सहज आणता आली असती, परंतु मी तसं केलं नाही. इथं एका शेतकऱ्याचा मुलगा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता असलेल्या कैलास घाडगे पाटलांचं मी नाव सुचवलं आणि पक्षानंही त्यांना उमेदवारी दिली आणि मीही त्यांचा अगदी मन लावून प्रचार केला. तुम्हीही त्यांना स्वीकारलं आणि ते पहिल्या वेळी निवडून पण आले. आता ते दुसऱ्या वेळी पण आमदार आहे. याच्यावरूनच तुम्ही मतदारांनी जाणून घ्यायचं आहे खरं घराणेशाही कोण करतं आहे, खऱ्या अर्थानं जिल्ह्याचं कोणी वाटोळं केलं आहे सर्व ओळखून तुम्ही येत्या मंगळवारी म्हणजे 2 डिसेंबरला ज्यावेळेस मतदानाला जा, त्या मतदान केंद्रात गेल्यानंतर प्रभागातील 2 उमेदवार, मग तिथं कोणाला मशाल असेल, कोणाला हाताचा पंजा हे चिन्ह असेल आणि नगरसेवक पदासाठीची जे मतदान यंत्र येईल त्यावर जे सहकारी माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या पत्नी रश्मी संजय मुंदडा यांच्या नावासमोरील मशाल या चिन्हाचीच बटणं दाबा आणि संपूर्ण आमची जी महाविकास आघाडीची 21 जणांची टीम आहे ती सर्व टीम जिंकून द्या, एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आज भाजपचे जिल्हाध्यक्ष सिद्धिवान विनायक परिवाराचे सर्वेसर्वा, सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सिद्धिविनायक परिवारातील त्यांचे सहकारी असलेले प्रणव कुलकर्णी यांनी दत्ताभाऊंचा वाढदिवस अनोख्या रीतीनं साजरा केला. प्रणव कुलकर्णी यांनी विमानतळानजीक असलेल्या आधार मतिमंद मुलींच्या वसतिगृहात तेथील विद्यार्थिनींना फळ वाटप करून दत्ताभाऊंचा वाढदिवस साजरा केला. त्या मुलांना आनंद दिला आणि दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या पुढील आयुष्यासाठी तिथं शुभेच्छा पण दिल्या. असं वेगळेपणानं हा प्रणव कुलकर्णी
यांनी वाढदिवस आज साजरा केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राज्य कार्यकारिणी सदस्य माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, ॲडव्होकेट नितीन भोसले आणि युवराज नळे या चौघांनी आज भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांपुढं कुठलाच मुद्दा नाही आणि नियोजनाचा पण अभाव आहे. त्यामुळं विरोधक नाही त्या गोष्टी भाषणात बोलतात, नको ते आरोप करतात आणि एक प्रकारे मतदारांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. शहरातील नागरी समस्या, नागरिकांच्या मूलभूत गरजा या काय आहेत हे त्यांना ठाऊक आहे की नाही हेच कळत नाही. तुम्ही नेमकं काय करणार हे ते सांगत नाहीत. मात्र समोरील विरोधकांच्या नावानं मात्र सतत टीका टिप्पणी करतायत. त्यांच्या ह्या खोटारड्या भाषणांना आणि इतरांवर आरोप करणाऱ्या त्यांच्या काहींना ते बरं वाटत असेल त्या ह्याला तुम्ही भुलून जाऊ नका आणि येत्या 2 डिसेंबरला भारतीय जनता पक्षचे सर्व उमेदवार आणि त्याचबरोबर जिथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नाही तिथं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.